नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहात ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एक छान नवीन व्लॉग मध्ये। तर ज्यादा टाइम घेणार नाही कारण माझ्या मावशीचा एक मावशीचा खूप प्रश्न आहे। सकाळी पण लागलं बरं का मला तिथं वॉशरूम मध्ये। आता मी गेली होती पाय घसरला आणि टन्नूच इथं टुन दिशीन लागलं। तर मला एक प्रश्न आहे ती म्हणजे सगळ्यांना असं वाटतंय की आजची भाजी हरभऱ्याची भाजी बनवलेली आपल्याकडे खूप पद्धतीने बनवतात माहित आहे आणि एवढीशीच भाजी होती मी दाखवलाय। पण तो व्हिडिओ तुम्हाला 15 मिनिटाचा मी टाकलेला आहे, फक्त 15 मिनिटात, आणि तो बनवायला मला 2 ते 2.5 तास लागलेत। त्यात मी त्या व्हिडिओ मध्ये काय करते माहित आहे ना, गायूपाशी जाते, गायूला बघते कारण सोनू पिलू अभ्यासला बसले, त्यांना त्रास होतोय गायूचा, म्हणजे गायू जाऊन त्यांना पुस्तके घेते, फाडते आणि डिस्टर्ब होतंय। त्रास नाही, डिस्टर्ब होतंय। तर नाहीतर ह्याचा पण मतलब वेगळा काढू नका, डिस्टर्ब होतंय। माझा पण व्हिडिओ बनवण्याचा पण डिस्टर्ब होतो त्यांना। तर त्या काय होते माहितीये का, त्यांना म्हणजे त्यांचा उडून जातो मन ह्याच्यावरून अभ्यासावरनं। मग मी काय करते, गायू आली त्यांना लाड येतो, गायीला बार बार बोलवते। तरी पण मी काय केलं, त्यात त्यांना दाखवते तुम्हाला की तुम्हाला बघायला हवं आहे, म्हणजे सोनू पिलू काय करते, गायू काय करते। पण हरभऱ्याची भाजी मी बनवली, बटाटा टाकला आणि त्या चवीनं खाते। एवढीच भाजी निघालेली, एवढीच। कारण का ती भाजी एक दिवस पहिली आणलेली, दुसऱ्या दिवशी पूर्ण खराब झाली आणि एवढीशीच निघली। आता खेळायला लागलेत बघा, त्यामुळे मी जेवायला बसलीच नाही। आता किती वाजले माझे, बरोबर 2:45ला 12 मिनिटं कमी आहेत तेव्हा मी व्हिडिओ बनवत आहे लेटेस्ट तुमच्यासाठी। तर कारण का खूप तळतळा चाललेली आहे तुमची, तर समजून घ्या। मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगू शकणार, पुरा व्हिडिओ टाकला तर बघू शकणार नाही। तर मला 2 ते 2.5 तास तो व्हिडिओ फक्त 15 मिनिटाचा दाखवलेला आहे। त्याच्यात मी तुम्हाला बोलत पण गेलेले आहे, त्याच्यात मुलांना चवी प्रमाणाने, म्हणजे आपण बनवली भाजी तर मुलं खाणार नाही, त्याचा मतलबच काय नाही त्या भाजीचा। मग त्यासाठी एवढीशी भाजी चण्याची खूप दिवसांना भेटलेली, आज सकाळी व्हिडिओ टाकलाय, त्याची लिंक पण ह्याच्या खाली शेअर करते तुम्हाला बघा। तर त्यात काय झालं, ताईंची सकाळी कमेंट आली, त्यांना रिप्लाय दिलं, ताई त्याला म्हणजे त्यांचं म्हणणं होतं बटाटा ही टाकत नाही, मग त्यांना उत्तर दिलं, त्या ताईंना कळालं बरोबर म्हणला। कारण का एवढीशी भाजी चण्याची आणि आपल्याला खूप दिवसांना भेटलेली, मग खायला कसं पाहिजे होतं, पण नाही, इकडं मिळती दिल्ली असं म्हणतो, पण भेटली नशीब म्हणा, सडली भाजी फेकून दिलं। जेवढी आहे ती त्याच्यात मी बटाटा आणि मटर, पिलू रुको ना, तर अशी असते तो ओरडाओरडी। त्यासाठी मी म्हणते समजून, फक्त तुम्ही नाही घेतलं तर कोण घेणार। मला खूप धावपळ आहे, थंडीत मी बाहेर निघू शकत नाही, फक्त त्या भाज्यावरनं तुमची खूप चाललेली आहे, जयश्रीनं धुतलं नसर। अरे बाबा, मी 3 ते त्याला म्हटलंय, त्या ताईंना पण बोलले, तुम्हाला पण म्हणते, 3-4 वेळा पण नाही, 5 ते 6 वेळा धुतलेली भाजी आहे। चिरली ह्याच्यासाठी, लहान बाळ आहे, गळ्यात बिळ्यात फसल गायूला, कधी मी भरवलं तिला, ती खाणार पण नाही, थुकून देणार। आता तुम्ही हरभऱ्याची भाजी, आपल्याकडून आपण शेंडा तोडतो रानातनी, इकडं हरभऱ्याची भाजी काय करते, एवढी मोठी दिलेली आहे। तो व्हिडिओ बघा तुम्ही, एवढी मोठी भाजी देते। दिल्लीमध्ये कोणताही गेला असला राहून तर तुम्ही नक्की सांगा। त्यामुळे ती तोडावी, म्हणजे मी मोठ्या तोडलेत, ती एवढी मोठी खाऊन गायीच्या गळ्यात फसणार नाही का, म्हणजे चारली ती खाणार पण नाही, परत ती टेस्ट सोडून देईल। म्हणून मी त्याला बारीक, एवढीच तर होती ती भाजी, मग तिला बारीक केली मी, त्याच्यात बटाटा टाकला। ताई असं टाकू शकत नाही, म्हणजे आपण टाकत नाही, मला आपल्याकडचीच, आता तिकडचीच मुलगी, मी तिकडचीच सून, म्हटलं की तिकडचं नाही येणार का, पण मुलं खातच नाही, आपण एवढीशी आपल्यापुरती झाली नाही, मुलांना देणार मी त्या पद्धतीने, तर ती खात नाही, म्हणून बटाट्याच्या चवीनं खाऊन टाकतात। आणि हिरवं मटार होतं ते टाकलं, आणि म्हणजे मला वाईट वाटण्याचा हाच उद्देश आहे। आणि मला का वाईट वाटलं की तुम्हाला मी धुताना दाखवलं नाही, आणि ती धुताना आता प्रत्येक गोष्ट, म्हणजे 2 मी म्हटलं ना, 2-2.5 तास बघा काय आहे, हा, तर 2-2.5, हा ठीक, हे का असं मला पळापळी असती। तुम्ही आता बघितलं किती आरडाओरडी चाललेली, जावा बाबा तिकडे जावा, तर माझी अशी आरडाओरडी असती। माझी थोडीशी तकलीफ समजून घ्या, कारण समजणारी समजता। तुम्ही भाजी धुतली नाही असं तुम्हाला वाटतंय, मी 6 पाण्यात भाजी धुतलेली आणि कापली, फक्त माझ्या मुलांना, जशी आपल्या मुलांना आवडतं तशीच आई बनवती कुठली पण, आणि त्यासाठी भाजी, आणि मी कधी त्या भाजींना ना, कुठली भाजी माझ्या घरात सर्वांना माहित आहे सासरी की ही दिसती तशी नाही, खूप म्हणजे वेगळी आहे मी, त्या डोळ्यानं नरकून खूप कामं करते। आता भाजी निवडताना मला तासाच्या वर गेलेली आहे, ती भाजी निवडताना कशी निवडू, कशी काय, आणि मी दाखवली काटून तुम्हाला छोटासा व्हिडिओ तो।
तसं असतं. व्हिडिओ खूप मोठा म्हणजे खूप पुऱ्या दिवसाचा पण असतो आमचा, त्याच्यात आम्हाला तुम्हाला एवढं काटून का नाही छोटं म्हणजे दाखवतो. तुम्हाला मोठे व्हिडिओ टाकले की कोण बघणार, कुणापाशी एवढा टाइम आहे सांगा ना. त्यासाठी मी पॉइंट दाखवते. पण माझ्याकडून चुकलं की मी ते धुताना दाखवलं नाही, पण समजून तुम्ही घ्या मला, ठीक आहे. मला काही राग नाही, फक्त दुःख ह्याचा झाला की तू धुतलं म्हणजे साफ केल्यानंतर साफ करायची असती, साफ केलेली आहे, धुतलेली आहे, त्याच्यात सगळे माझे पॉइंट ठेवलेले आहे आणि रिप्लाय ह्याच्यासाठी तुम्हाला दिलेला नाही. खूप थंडी आहे आणि गायू आता सोनू पिलूची शाळा सुट्टी लागलेली आहे, काम बिलकुल उरकना झालेलं आहे, खूप म्हणजे लोड पडलेला आहे. तर वाईट वाटलं असेल तर माफ करा, पण का नाही तुम्ही समजून घ्या. आणि घेणारे सर्व समजतात. ताई माझ्या मावशी पण काय आता असं वाटतं ना की आता नवीन बघत असतील त्यांना समजत नसेल, त्यांच्यासाठी मला हा डबल व्हिडिओ टाकावा लागतो. आणि त्यासाठी तुम्ही समजून घ्या. नवीन बघत असताना माझ्या चॅनलला तरी समजून घ्या. आणि भाज्या प्रत्येक पद्धतीने येतात, असं नाही मला की येत नाही, तो मला येतात. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढंच, खूप आता जीवलेली नाही खरं सांगते. आता बोलत 3 वाजून गेल्या. धन्यवाद, काळजी घ्या.